मी नागपूर शहरातल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना बहुमताने निवडून द्या। महानगरपालिकेमध्ये सदनामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही सगळ्या जनतेचे प्रश्न पूर्ण प्रश्न लढू, संपूर्ण प्रश्न मांडू। मग ते प्रश्न त्यांच्या मुलांचे असो, त्यांच्या स्वतःचे असो, त्यांच्या नोकरीचे असो, त्यांच्या शिक्षणाचे असो की महागाईचे असो, असे सगळे प्रश्न मांडून आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू। मी सौ सारिका अशोक ताटे, प्रभाग क्रमांक 23 क मधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारजींचा आहे, दुनेश्वरजी पेठे यांच्या पॅनलमध्ये लढत आहे। माझ्यासोबत माझे 2 अजून सहयोगी आहे, वंदनाताई माहुरे आणि डॉक्टर प्रशांतजी बनकर। प्रचाराचा अंतिम टप्पा आहे। संपूर्ण प्रभाग 23 आम्ही पिंजून काढलेला आहे। 12 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी मला एकनिष्ठ होण्याचं हे सांगितलं की एकनिष्ठ व्हा आणि एकनिष्ठ होऊन तुम्ही काम करा। पण ज्यावेळेस एकनिष्ठ होऊन काम केलं आणि माझी वेळ आली तिकीट घेण्याची, त्यावेळेस ती एका दुसऱ्या कॅन्डिडेटला देण्यात आली। ती इथे राहतच नाही, ती प्रभागाच्या बाहेर राहते। म्हणून माझ्याकडे पुष्कळ बाया आल्या ज्या दिवशी मला तिकीट नाही मिळाली। त्यांनी मला म्हटलं की ताई, तुम्हाला तिकीट नाही मिळालं, तुम्ही हे नका करा, तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत। आणि त्यांनी जी मला शाश्वती दिली त्याच्यानंतरच मी हा एक प्रयत्न केला की चला मी लढूनच बघते। आणि पेठे भाऊंनी मला म्हटलं, किती दिवसाच्या आधी म्हटलं होतं की वहिनी, तुम्हाला ते लोक तिकीट नाही देणार, तुम्ही या माझ्या पक्षात काम करा, इथल्या बायांना तुम्ही सांभाळा। पण मी लक्ष दिलं नव्हतं। मला असं वाटलं भारतीय जनता पार्टी खूप मोठी पार्टी आहे, ते महिलांचं लक्ष देईल आणि माझ्यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या एका स्त्रीला देईल। सर्वसाधारण मी महिला आहे आणि सर्वसाधारण महिलेचे मी काम बघते आणि सगळ्या महिला माझ्याकडे आशेने बघतात की सारिका ते आमचं काम करेल। तारखेला मतदान आहे, नागरिकांना आणि मतदारांना काय आवाहन कराल आणि काय विनंती? मी त्यांना हेच आव्हान करीन की तुम्ही डोळे उघडून आपलं मतदान करा, बघा की तुम्हाला खरंच ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत आहे का, त्या गोष्टी होत आहे का। नुसतं असं नाही की खूप मोठा विकास दिसत आहे आणि तळागाळातल्या गोष्टी आपल्यापासून दूर झालेल्या। त्या प्रकारे सगळं सुरू आहे। तुम्हाला माहीतच आहे तुमच्या चिन्हाचं तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे। या चिन्हावर तुम्ही आपलं बटन दाबून आम्हाला बरगतच्या मताने निवडून द्या, याची मी तुम्हाला विनंती करते।